नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून जे आपल्या ऋषीमुनींपासून ब्रह्मचर्याला फार महत्त्व दिलेलं आहे. ब्रह्मचर्याला एक विशेष असं स्थान आहे. पण ब्रह्मचर्य म्हणजे काय? तर फक्त विषय वाचण्यापासून दूर राहणे म्हणजे ब्रह्मचर्य आहे का? तर नाही आहे. तर ब्रह्मात लीन होणे म्हणजेच ब्रह्मचर्य आहे. ब्रह्माच्या प्राप्तीसाठी चर्य करणे म्हणजे ब्रह्मचर्य आहे. फक्त विषय वाचना पुरता हा विषय सीमित नाही. ब्रह्मचर्य मुळातच ही निषेधात्मक गोष्ट नाही. ब्रह्मचर्य ही नकारात्मक बाब नाही, नकारात्मक गोष्ट नाही, ती सकारात्मक बाब आहे. आपली वाणी, आपलं आचरण, आपलं मन, आपलं चित्त ह्या सगळ्यावर संयम बाळगून, संयम ठेवून तुम्ही ब्रह्माच्या प्राप्तीसाठी जे विशुद्ध आचरण करता तेच ब्रह्मचर्य आहे. त्यासाठी तुम्हाला आत्मबळाची गरज असते. ते आत्मबळ प्राप्त करणं म्हणजेच ब्रह्माच्या प्राप्तीसाठी जे चर्य करावं लागतं, म्हणजे आचरण करावं लागतं. ते आचरण करताना आत्मसंयम महत्त्वाचा आहे. मग चित्त, तुमची वाणी, तुमची सर्व इंद्रिय, थोडक्यात त्या सगळ्यावरील संयम, आणि तो संयम ठेवून तुम्ही तसं मन विशुद्ध ठेवून, मन विशुद्ध बाळगून तुम्ही तसं आचरण करणं. तर कशासाठी? तर ब्रह्माच्या प्राप्तीसाठी ते चर्य असतं, ते ब्रह्मचर्य असतं. म्हणजे गांधीजी आणि ब्रह्मचर्य ह्याचं एक अभिन्न असं नातं आहे. गांधीजी आफ्रिकेमध्ये असताना 1907 साली जे मुळामध्ये जे झुलू वार झालं, झुलू युद्ध झालं, त्या काळापासूनच गांधीजींना ब्रह्मचर्याची प्रेरणा मिळाली. त्याने असं ठरवून टाकलं, 1906 सालीच गांधींनी असा निश्चय केला की आपण एकीकडं अहिंसेचा प्रचार करायचा, एकीकडे आपण ह्या सगळ्यांची, रुग्णांची सेवा करायची, युद्धात आपण सेवा करायची, आणि एकीकडे आपलं कुटुंब वाढवायचं. मग आपल्यावर आपला संयम नको का? आत्मसंयम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे गांधीजींनी ब्रह्मचर्याची तिथून प्रारंभ केला, आणि 1906 सालीच म्हणजे वयाच्या 36व्या वर्षी गांधीजींनी, त्यांना तेव्हा 4 मुलं होती, त्यानंतर गांधीजींनी ब्रह्मचर्याची शपथ घेतली आणि ती हयात ती तिचं पालन केलं. 1906 साली घेतलेली शपथ ती त्यांनी 1928 सालापर्यंत अगदी त्यांचा अंत होईपर्यंत त्यांनी तंतोतंत त्याचं पालन केलं. पण गांधीजी एवढं ब्रह्मचर्याला महत्त्व का देत होते? गांधींच्या आयुष्यामध्ये एवढ्या घटना घडत होत्या. म्हणजे गांधीजींच्या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे, अहिंसेला महत्त्व खूप होतं, सत्याग्रहाला महत्त्व होतं, शांतीला महत्त्व होतं, अपरिग्रह, अनासक्ती, जी पतंजलीमध्ये जी योगसूत्र सांगितलेली आहेत त्या सगळ्यांनाच गांधीजींच्या जी नीतिमूल्य आहेत, नैतिक मूल्य आहेत, जीवनमूल्य सांगितलेली आहेत, त्या सगळ्यांना गांधीजींच्या जीवनामध्ये खूप महत्त्व होतं, आणि त्या सगळ्याचं गांधीजींनी पालन केलं. त्या मूल्यांचं गांधीजींनी पालन केलं. मग ब्रह्मचर्याचं काय, त्याचा संबंध कुठे येतो? तर गांधीजींना जी अहिंसा गांधींच्या अंगी मांडली गेली, गांधीजींच्या अंग सत्याग्रहाची गांधीजींना प्रेरणा मिळाली, ते सगळं ब्रह्मचर्यातूनच मिळाली असं गांधींनी स्वतः सांगितलेलं आहे. की पहिला सत्याग्रह गांधींनी जो 1906 सालानंतर जो इथे केला, दक्षिण आफ्रिकेत केला, तो देखील ब्रह्मचर्याच्या प्रेरणेतूनच. ब्रह्मचर्याचे त्यांनी अभ्यास केला
त्यानंतर ब्रह्मचर्याचा त्यांनी स्वीकार केला. त्या ब्रह्मचर्यामधून त्यांनी अनेकांना तशी प्रेरणा दिली. त्यांनी स्वतः ब्रह्मचर्याचा अभ्यास केला, पालन केलं, अध्ययन केलं आणि इतरांनाही ब्रह्मचर्याचं पालन करण्याची, अध्ययन करण्याची प्रेरणा दिली. अनेकांना प्रेरणा दिली. जयप्रकाश नारायणपासून अगदी अनेकांना त्यांनी याची आचार्य विनोबांपासून अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली. विनोबांनी स्वतःही सांगितलेलं आहे की गांधीजींनी आम्हाला स्वतः ब्रह्मचर्याचं पालन केलं, कारण ते करते होते, ते फक्त वक्ते नव्हते. गांधीजी फक्त वक्ते नव्हते, त्यांच्या जीवनामध्ये कृतीला महत्त्व होतं. तर त्यांनी स्वतः ब्रह्मचर्याचं पालन केलं आणि आम्हा सर्वांकडून, म्हणजे विनोबा असं सांगतायत, त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करून घेतलं, आम्हाला पालन करण्याची प्रेरणा दिली. स्वतः विनोबाने असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मुळामध्ये आत्मसंयम, गांधीजींच्या जीवनामध्ये आत्मबळ महत्त्वाचं आहे. अहिंसेसाठी काय लागतं? अहिंसा हे भ्याड माणसाचं काम नाही, भित्रेपणाचं लक्षण नाही, दुबळ्याचं काम नाही, दुर्बल माणसाचं काम नाही. अहिंसा कुणाच्या अंगी मांडलेली असते? तर पहिली गोष्ट आहे निर्भय माणसाच्या अंगी, सक्षम माणसाच्या अंगी. अहिंसा बाळगणारा मनुष्य आहे, अंमल करणारा, अहिंसेचा अंमल करणारा मनुष्य आहे, स्वतः सक्षम असतो, सशक्त असतो, बलवान असतो. त्याच्याकडे काय असतं? त्याकडे आत्मबळ असतं, आत्मसंयम असतो. आणि आत्मसंयमातूनच आत्मबळ प्राप्त होतो. ही सगळी प्रेरणा गांधींना ब्रह्मचर्यातूनच मिळाली की आत्मसंयम हे ब्रह्मचर्याचं पहिलं लक्षण आहे. त्यातूनच आत्मबळ प्राप्त होणार आहे. त्यातूनच गांधींना मग सत्याग्रहाचा शोध लागला. एक नवं अस्त्र गांधींनी जगाला दिलं, सत्याग्रहाचा शोध लागला. त्यानंतर अपरिग्रह, मग अनासक्ती. तर मुळामध्ये ब्रह्मचर्यामध्ये तुमच्या सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण आहे. मग त्यामध्ये वासना आली, लोभ आला, आसक्ती आली, मोह आला, ह्या सगळ्यावर नियंत्रण आहे, ह्या सगळ्यावर संयम आहे, म्हणजेच ब्रह्मचर्य आहे. आणि म्हणून या सगळ्याचा अहिंसा असेल, सत्याग्रह असेल, अपरिग्रह असेल, अनासक्ती असेल, ह्या सगळ्याचं गांधीजींनी, ह्या सगळ्या गोष्टींची गांधीजींनी ब्रह्मचर्यापासून प्रेरणा घेतली. गांधीजींनी जे आयुष्यात प्रयोग केले, गांधीजींचं जीवन हे सत्यासाठी, सत्याच्या प्रयोगांसाठी होतं. नित्य नवा शोध गांधीजी घेत असत. सत्यात नित्य नव्या सत्याचा शोध गांधीजी नित्य घेत असत, दररोज घेत असत. त्याने सांगितलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे असं की माझं संपूर्ण जीवन हे सत्याचे, म्हणजे सत्याचे प्रयोग आहे. त्यामुळे नित्य नवा मी शोध घेत असतो, त्यासाठीच माझं जीवन समर्पित आहे. ह्या सगळ्याची प्रेरणा त्यांनी ब्रह्मचर्यातून घेतली. एक गांधींच्या जीवनातला अनेक असे प्रसंग आहेत. स्वतःला ते आत्मपीडा, ते उपवास म्हणजे काय, तर उपवासाच्या माध्यमातून ते आत्मपीडा स्वतःला करून घेत असो, आत्मशुद्धी करून घेत असो. आश्रमामध्ये, मग ते आफ्रिकेतला फिरिक आश्रम असो किंबहुना भारतामधला वर्ध्यातला सेवाग्राम आश्रम असो किंवा साबरमती, गुजरातमधला साबरमती आश्रम असो, तिथे असणाऱ्या स्वयंसेवक त्यांच्याकडून काही चूक झाली तर त्याची चुकीचं प्रायश्चित्त गांधीजी घेत असत. ते म्हणत असं की स्वतः माझ्यामध्ये कधी कमतरता आहे, माझ्यामध्ये कधी कमी राहिलेला आहे, मी कुठेतरी कमी पडतोय, म्हणून यांच्याकडनं चूक झालेली आहे. मी यांचं हृदय परिवर्तन करण्यात, मी यांना समजवण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो आहे. मग ते का? तर अजूनही ब्रह्मचर्य माझ्यामध्ये पुरेपूर आलेलं नाही आहे, माझ्यामध्ये ते गुण सामावलेले नाहीत, माझ्यातली ऊर्जा कुठेतरी कमी पडते आहे. त्यामुळे ते स्वतःला आत्मपीडा म्हणून, आत्मशुद्धी म्हणून, आत्मसंयमाचा भाग म्हणून ते स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी म्हणून, प्रायश्चित्त करण्यासाठी म्हणून उपवास करत असत. असे वारंवार त्यांनी उपवास केलेले आहेत गांधीजींनी. गांधीजींच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचा शेवटचा एक जो 1946 साली त्यांनी जो ब्रह्मचर्याचा एक प्रयोग केला. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की गांधीजींचं जीवन हे उघडी प्रयोगशाळा होती. 4 भिंतीच्या आतली प्रयोगशाळा नव्हती गांधीचं जीवन. म्हणजे त्यांनी जे आयुष्यात केलं ते खुल्लम खुल्लं, ते काही लपून छपून नव्हे. आणि दुसरी विशेष गोष्ट आहे, हे सगळं आपल्याला कळलं म्हणजे गांधीजींनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. गांधीजींनी एवढं मोकळं आयुष्य आणि एवढं खुलेपणे लिहिणारा मनुष्य, स्वतःच्या खाजगी जीवनातलं, वैयक्तिक जीवनातलं लिहून ठेवणारा माणूस अन्य कुणी सापडत नाही. एवढं त्यांनी मोकळेपणाने सगळं लिहून ठेवलेलं आहे. म्हणून ते आपल्याला आज आपण त्याच्यावर चर्चा का करतो किंवा टीका का करतो, तर ते आपल्याला वाचायला मिळालं
आणि ते कुणाकडनं वाचायला मिळालं? गांधींनी स्वतः गांधींनी लिहून ठेवलं म्हणून. हे गांधीचं मुख्य वैशिष्ट्य की जीवनात त्यांनी लपवून काही ठेवलं नाही. त्यांचं जीवन हीच उघडी प्रयोगशाळा होती. सगळं खुल्लम खुल्लं, काही लपून छपून काही नाही. तर असा 46 साली तिने प्रयोग केला. त्याचं कारण 40 सालापासून मी त्या प्रयोगावर सर्वत्र टीका झाली होती. अशी गांधींनी ब्रह्मचर्याचा असं हे प्रयोग का केला असं टीका झाली होती, चर्चेचा विषय बनला होता. तर नक्की काय घडलं होतं? तर मुळातच 40-42 सालापासून एक साधारणपणे 42 चलेजाव आंदोलन झालं. त्यानंतर गांधीजी तुरुंगात होते, ते सुटून आले. आणि त्यानंतर मात्र 44 साली कस्तुरबा गेला, गांधीजी एकटे पडले. आणि त्यानंतर जेव्हा गांधीजी कस्तुरबा गेल्यानंतर एकाकी झाले, खूप दुःखी होते. पण त्या काळात काँग्रेसही गांधीपासून दूर गेली, काँग्रेसचे नेतेही गांधीपासून दूर गेले. अनेक जण अनेकांकडून गांधी मनस्ताप होत होता. देशामध्ये दंगली उसळलेल्या होत्या, जातीय भावना लोकांमध्ये निर्माण झाली होती आणि अक्षरशः रक्तपात होत होता. सर्वत्र देशभर अस्वस्थता होती. कलकत्ता असेल, नौखाली असेल, बंगाल होते, बिहार, दिल्ली, सर्वदूर अशा दंगली पसरलेल्या होत्या, दंगली होत होत्या. हिंदू मुस्लिम दंगली होत होत्या. अशा याच्यामध्ये लोकांची माती भडकत होती. अशा अवस्थेमध्ये गांधी स्वस्थ बसतील कशी? त्यांच्या मनामध्ये एका विचाराने उचल खाल्ली की अजूनही देशामध्ये लोकांमध्ये जातीभेद आहे, दुजाभाव आहे, भेदाभेद आहे, अजूनही दंगली होत आहे, देशात शांतता नाही आहे. मग स्वातंत्र्य आपण कशासाठी मिळवायचं? ह्यासाठी आपण जे जीवनाचा होम केला तो होम केला का? ह्यासाठी आपण सर्वस्व जीवनाचं अर्पण केलं का? आपल्यासारखंही अनेकांनी अर्पण केलेलं आहे, देशासाठी त्याग केलेला आहे. त्याने पण ह्याच्यासाठी त्याग केला का? मग का असं होतंय? का दंगली होते देशामध्ये? का अशांतता आहे? का अस्वस्थता आहे? का रक्तपात होतोय? तर मी कुठेतरी कमी पडतोय. पुन्हा त्यांचं तिथे आलं आत्मबळ किंवा आत्मसंयमाची गोष्ट आली, आत्मबळाची गोष्ट आली, ऊर्जेची गोष्ट आली की माझ्यातली ऊर्जा कुठेतरी कमी पडते, माझ्यातली अहिंसा कुठेतरी कमी पडते. माझ्यामध्ये अजून अहिंसा पूर्ती निर्माण झालेली नाही आहे का? अजूनही कुठे अहिंसेत मी कमी पडतोय का? त्यामुळे स्वतःची परीक्षा घेण्याचं गांधींनी ठरवलं की माझ्या तरी कुठेतरी ऊर्जा कमी पडते, त्या ऊर्जेची परीक्षा घ्यायची त्यांनी ठरली. आणि त्यांनी त्यांची नात जी होती मनुबेन, तिच्यासोबत गांधीजी स्वतःची परीक्षा त्यांना घ्यायची होती की आपला संयम स्वतःवर आहे का? तर आपण कधी थांबू? आपण ही दंगल कधी थांबवू शकू? लोकांना शांततेचा संदेश कधी देऊ शकू? तर आपण आपलं का ऐकत नाही? तर आपण कुठेतरी कमी पडत आहोत. हे सगळं ऐकून स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे का याची आधी त्यांना परीक्षा घ्यायची होती. आणि ती परीक्षा घ्यायची म्हणून गांधीजींनी त्या रात्री 46 साली नौखालीमध्ये आणि सर्वांना सांगून केलं त्यांनी. आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात जाहीर ते दिलं, जे लपून छपून केलं नाही. उघड्या मैदानामध्ये गांधीजी निसर्गावस्थेत झोपले आणि त्यांच्या शेजारी मनुबेन झोपल्या. आणि दुसऱ्या दिवशी सर्वदूर हे वृत्तपत्रामध्ये बातमी आली. अनेकांनी याच्यावर टीका केली. पण गांधीजींसारख्या माणसाला स्वतःची परीक्षा घ्यायची होती. अर्थात नातीच्या बाबतीत असं करावं का गांधीजींनी? तरुण नातीच्या बाबतीत असाही प्रश्न आला. परंतु हा एक मुद्दा होता, ते गांधीजींना माहिती होतं की जी मनुबेन होती ती त्यावेळेस 16-17 वर्षाची होती आणि तिला ज्या भावना होत्या त्या मनुबेननी सांगितलं होतं गांधीजींना की माझ्या भावना ज्या आहे स्त्री पुरुष अशी जी भावना असते ती भावना माझ्यामध्ये निर्माण होत नाही. लैंगिक भावना जी आहे ती मनुबेनमध्ये निर्माण होत नव्हती. त्यामुळे तिला तिचीही गांधींना परीक्षा घ्यायची होती. तिला नेमकं काय वाटतंय आणि आपल्यात कुठे कमी आहे की काय, ही भावना गांधीजींमध्ये होती की मी दंगली का देशात शांतता निर्माण करू शकत नाही, दंगली देशातल्या का मिटत नाही आहेत, की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. ऊर्जा माहिती का संपून गेलेली आहे, ती ऊर्जा माहिती का कमी होत आहे. त्यामुळे केवळ तिथे त्यांनी ती स्वतःची परीक्षा घेतली. गांधीसारख्या माणसाच्या बाबतीत असं एवढं विशुद्ध एवढं पवित्र जीवन जगलेल्या माणसाच्या बाबतीत, एवढ्या चारित्र्यवान माणसाच्या बाबतीत की विनोबांसारखा मनुष्य गांधीजींना संपूर्ण आयुष्य समर्पित करतो, अशी विनोबांसारखी अगणित मोठी माणसं गांधीजींच्या जीवनात येतात आणि जीवन स्वतः समर्पित करतात गांधीजींच्या विचारांसाठी. अशा गांधीजींसारख्या माणसाच्यावर आपण खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर शंका घेणं, आरोप करणं हे चुकीचं आहे. मुळामध्ये आपण सर्व बाजूनी किंवा त्या विषयाकडे
आपण थोडंसं वेगळ्या भावनेतून बघायला हवं, विशुद्ध भावनेतून बघायला हवं. तुमचा चष्मा तसा असेल तसं तुम्हाला जग दिसणार आहे. परंतु गांधीजी एवढं उन्नत आयुष्य जगत होते, चांगलं आयुष्य जगत होते, म्हणून तर आचार्य विनोबाने असं म्हटलेलं आहे की गांधींमध्ये कणभर जरी सत्यनिष्ठा कमी दिसली असती तरी मी गांधीजींच्या सोबत राहिलो नसतो, असं आचार्य विनोबाने लिहून ठेवलेलं आहे. गांधीजी हे 1906 नंतर फक्त 4 वेळा खोलीमध्ये झोपलेले आहेत, ते पण खोलीचं दार उघडं ठेवून. बाकी प्रत्येक वेळी 1906 सालापासून ते 28 सालापर्यंत गांधीजी उघड्या मोकळ्या मैदानात झोपत होते. आणि एकटे झोपत नव्हते, तर आजूबाजूला त्यांचे सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते, त्यामध्ये महिला पुरुष सर्वजण झोपायचे. कारण ते वासनेच्या पलीकडे गेले होते. वासना असेल, भावना असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वासनेच्या पलीकडे गेलेल्या होते. त्यामुळे गांधींसारख्या माणसाच्या बाबतीत त्यांचे एवढे आध्यात्मिक, त्यांनी स्वतःची एवढी उन्नती साधलेली होती. स्वतःची दररोज ते परीक्षा घेत असत, स्वतः दररोज ते वाचन करत असत, अध्ययन करत असत, गीतापठण करत असत. त्यामुळे त्यांनी जीवनाची खोली एवढी मोठी गाठलेली होती, जीवनाची उंची गाठलेली होती. असे उन्नत जीवन जगलेले गांधीजी होते. एवढं पवित्र जीवन ते जगत होते, जगलेले होते, आणि त्या पवित्र जीवनाची प्रेरणा त्यांनी जगाला दिली. त्यामुळे ब्रह्मचर्यासारखी जी गोष्ट आहे ती गांधीजींना एवढी प्रेरणा मिळाली, ब्रह्मचर्यातून त्यांना प्रेरणा दिली, आणि त्यांनी अनेकांना गांधीजींनी ब्रह्मचर्याची गांधीजींकडून प्रेरणा मिळाली. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.